नमस्कार, मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी वेगळ्या पद्धतीचं चिकन बनवणार आहे माझ्या मुलासाठी। लसूणचे भाव खूपच वाढलेले आहेत, 90 रुपये 100 रुपये पावशेर भेटतोय। त्यासाठी मी इथं यूज करते अद्रक लसूणची पेस्ट, 5 रुपयाला भेटते आपल्या इथं, किराण्याच्या दुकानात अवेलेबल असते ही आणली आणि टाकली तरी चालते घरात बनवण्यापेक्षा। थोडी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे इथं मी। थोडासा पुदिना घालते, कांदा लसूण चटणी घालते, लाल तिखट घालते, थोडंसं हळद घालते। ह्याला मी स्टीम करणार नाहीये, पिवळं चिकन करणार नाहीये, मी डायरेक्ट फोडणी देणार आहे, त्याच्यामुळे मी असं मॅग्नेट करून ठेवते आधी। धना पावडर टाकली आहे थोडीशी, आता ह्याच्यात 1 चमचा असं एवढं असं दही ॲड करणार आहे। जसं आपण बिर्याणीला आपण मॅग्नेट करून ठेवतो तशा प्रकारेच मॅग्नेट करून ठेवणार आहे इथं। आता हे सगळं मिक्स करून मॅग्नेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। मीठ राहिलेलं आहे, मीठ टाकून घेते मी। सगळं एकजीव करून घ्यायचं। आता ह्याला असं झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। असं चिकन मॅग्नेट होते तोपर्यंत कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना सगळं मी कापून ठेवते इथे, डायरेक्टली फोडणी द्यायला मग सोयीस्कर होईल। माझा मुलगा आहे ना, स्कूलच्या टिफिन बॅगमध्ये आहे ना चिकन दे म्हणतोय। हे कितपत योग्य आहे की टिफिनमध्ये, आणि सकाळचं इतके सकाळी 7 वाजता 8 वाजता इतकं लवकर चिकन बनवू शकतं का? आणि कोण कोण टिफिनला चिकन देतं हे मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पण तसं विचार करायला। इथं कढई गरम करायला ठेवते मी। पंधरा ते 20 मिनिटं ह्याला मॅग्नेट करून झालेले, पाणी सुटले पाहू शकता तुम्ही। दोन पळ्या तेल घालून घेतले मी, कांदा टाकून घेतले, कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून द्यायचा आहे। कांद्यामध्ये जी शिल्लक राहिलेली अद्रक लसूणची ती पेस्ट घालून घेते। कांदा चांगला लाल परतून झालेला आहे, टोमॅटो घालून देते याच्यात।
मॅग्नेट करताना मीठ टाकलेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे ह्याच्यात टोमॅटोमध्ये मीठ घालते थोडंसं आता. टोमॅटो छानपैकी तेलामध्ये शिजून द्यायचे. माझ्याकडून एक चुकून गोष्ट सांगायची राहून गेली. दही आपल्याला इथं ना आंबट नाही वापरायचंय, मलाही दही वापरायचंय, कारण की दही आंबट असलं तर चिकन पण आंबट होईल, त्याच्यामुळे मग हे आंबट दही वापरायचं नाही इथं, मलाही दहीच वापरायचंय. थोडंसं पुदिना घालून घेते. आता सगळे तिखट आपण ह्याच्यामध्ये घातलेलेच आहोत, पण थोडं थोडं आणखी वरनं फ्रेशनसाठी थोडंसं परत बाकीचे सगळे मसाले घालून घेते मी. फक्त हळद नाही टाकणार आहे, हळद टाकली होती आपण. आता हे पूर्ण मॅरिनेट केलेलं चिकन आपण ह्याच्यात घालून घेऊया. तुम्ही म्हणता इतकं चिकनच एवढं सहज बास का, तर दोघांसाठी म्हणजे त्याच्या पप्पांसाठी आणि त्यासाठी बास होतं. दोघं पण जास्त पीस पण नाही खात, पण खूपच दिवस झाले, 1.5-2 महिने होत आले बनवलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आज बनवायचा निर्णय घेतला. मस्त तेल सुटलंय ह्याला. आता भांडं धुवून घेते मी, पाणी घेतलंय ह्याच्यात. आता हे एवढं पाणी टाकून घेते शिजायला, मग लागेल तसं पाणी. जर जास्त पातळ करायचं असेल तर मग वरून टाकून घेईन आणखी. रस्सा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ठेवू शकता, मी इतका ठेवला नाही. जर लागला घट्ट असं झालंय असं वाटलं तर मी आणखी वाढवणार आहे. साधं सोपं आणि खूप लवकर होणारं बिगर वाटणाचं हे चिकन आहे, लवकर होतं. तुम्ही पण ट्राय करून बघा. पण ठेवून देते ह्याच्यावरती 15 ते 20 मिनिटं, कारण तोपर्यंत चिकन शिजून जाईल पूर्ण आतमध्ये. चिकन शिजायला काही फार वेळ लागत नाही बरं का, चिकन आपलं इथं शिजलेलं आहे. तरी पण मस्त सुटली. डब्याला झाली. डब्याला नाही, रस्सा नाही, काहीच नाही. का प्लीज मम्मी रस्सा का ग? सर लोक ओरडतात का? शाळेत नसतेच नाही तर शाळेला बसते आपली. आता मस्त गरमागरम जेवण कराय बस. आता किती वाजलं आता? बघ किती वाजलं. आता एवढी भाजी आता मी खाता. या सगळ्यांनी खायला. आमच्या आईचे रिव्ह्यू बघा, त्याला चिकन खूप आवडलेलं आहे, तो मान हलवतोय आणि खातोय, त्याला काय सांगता येणार. आणि व्हिडिओमध्ये काही जास्त बोलत नाही तो, त्याच्यामुळं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.